अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं समाज चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आहे गुरुवार, माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना, दत्त भक्तांना शुभ गुरुवार। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत की आपण स्वामींच्या किती जवळ आहोत किंवा आपण स्वामींचे किती जवळचे भक्त आहोत किंवा स्वामी आपल्या सोबत आहेत की नाही हे कसं ओळखावं। बघा, मला बऱ्याच ताईदादांच्या कमेंट्स येतात की ताई आम्ही रोज स्वामींची सेवा करतो, नित्य सेवा करतो, संकल्पयुक्त सेवा करतो, पण आम्हाला स्वामींची प्रचिती येत नाही किंवा अनुभव येत नाही, तर असं का होतं किंवा आमच्या सेवेमध्ये काही चुका होत आहेत का किंवा आमच्याकडून काही चुका होतात का। बघा, तर असं अजिबात नसतं। बघा, महाराज आपल्या कायम सोबत असतात, पण आपल्याला अनुभव येण्यासाठी, आपल्याला प्रचिती येण्यासाठी आपले प्रारब्ध, आपले भोग आडवे येत असतात। महाराजांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की तुझे जे भोग आहेत ना ते तुलाच भोगावे लागणार। तुझ्या प्रारब्धाच्या मध्ये, तुझ्या भोगांच्या मध्ये मी आडवा येणार नाही, ते तुलाच भोगायचे आहेत। बघा, आपण ज्यावेळी महाराजांची सेवा करत असतो त्यावेळी महाराज आपले आधी भोग कमी करत असतात आणि मग इच्छा पूर्ण होते, हे लक्षात घ्या। ज्यावेळी आपण आपल्या हातून एखादं पाप होत असतं, बघा, अजाणतेपणाने किंवा कळत नकळत झालेलं पाप हे आपण ज्या सेवा करतो ना त्या सेवेने धुवून जातं, पण आपण जाणून बुजून एखादं पाप करत असतो, वाईट काम करत असतो, एखाद्याला वाईट बोलत असतो जाणून बुजून, त्याचे भोगच आपल्याला भोगावे लागत असतात। ते पाप आपल्या सेवेतून धुवून जात नसतात। जाणून बुजून केलेले पाप किंवा वाईट कर्माचे आपल्याला भोगच भोगावे लागत असतात। तर महाराजांनी आपल्याला काय आणि बघा, आता तुम्ही म्हणाल की ताई आम्ही सगळ्यांशी चांगले वागतो, सगळ्यांशी प्रेमाने वागतो, पण आम्हाला सेवेची प्रचिती काय येत नाही किंवा आम्ही सेवा पण चुकवत नाही, तर असं का होतं। बघा, या जन्मीचे नसतात, गेल्या अनेक जन्मीचे भोग आपल्याला भोगावे लागत असतात आणि ते भोग महाराज आपल्याला महाराजाच्या सेवेने कमी होत असतात, लक्षात घ्या। आणि मग आपल्याला कळत नाही की मग आपण सेवा करून देखील महाराजांच्या किती जवळ आहोत किंवा महाराज आपल्या सोबत आहेत की नाही। बघा, आज त्या संबंधीच आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। खूप सुंदर माहिती आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, महाराज ज्यावेळी अक्कलकोटमध्ये होते सगुण रूपामध्ये, त्यावेळी महाराजांचे अनेक लाडके भक्त होते, जसे की चोळप्पा महाराज असतील, बाळप्पा महाराज असतील, आणि त्यांच्यासारखी निस्सीम भक्ती कदाचित आपल्याला करणं जमेल की नाही काही माहीत नाही, पण त्यांच्यासारखे निस्सीम भक्त, निस्वार्थी भक्त तेच होते। खूप निस्वार्थी, खूप प्रेमळ आणि खूप काय म्हणतो निस्सीम भक्ती बाळप्पा महाराजांची आणि चोळप्पा महाराजांची होती, आणि म्हणून ते महाराजांच्या इतके जवळचे आणि इतके लाडके भक्त होते। मग आपण महाराजांच्या किती जवळ आहोत किंवा किती लाडके भक्त आहोत किंवा महाराज आपल्या सोबत आहेत की नाही हे कसं ओळखायचं। बघा, काही आपणच अशा कृती करत असतो, त्या कृतीतून त्या कृतीतूनच ते दिसत असतं की तुम्ही महाराजांच्या किती जवळचे आहात किंवा महाराज तुमच्या सोबत आहेत की नाही। पण बघा, कधी ह्या गोष्टी आपल्याला समजण्याची कुवतसुद्धा आपल्यात असावी लागते। महाराज आपल्याला अनेक वेळा संकेत देत असतात, पण ते संकेत समजणंसुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचं असतं। बघा, तुम्हाला त्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला असं कधी झालं आहे का हो की तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गेलेला आहात, म्हणजे गणपती बाप्पांच्या असेल किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये असेल, आणि तिथे जाताच तुम्ही डायरेक्ट महाराजांचं नाव घेतलेलं आहे। बघा, तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये गेला आहे किंवा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेला आहे, पण गणपती बाप्पा मोरया म्हणण्याऐवजी तुम्ही श्री स्वामी समर्थ जर चुकून किंवा आपोआपच तुमच्या तोंडामध्ये जर श्री स्वामी समर्थ मंत्र असा आला, तर नक्कीच तुम्ही महाराजांच्या खूप जवळ आहात। बघा, तुम्हाला भान नाही आहे की तुम्ही आहात एका मंदिरामध्ये, आणि असं नाही, बघा, कोणत्याही देवाचं नाव घेतलं तरी ते महाराजांच्यापर्यंतच पोहोचत असतं। कोणत्याही देवापुढे माथा टेकवला तरी तो नमस्कार, ती सेवा आपल्या महाराजांच्यापर्यंत नक्कीच पोहोचत असते, कारण आपले महाराज जे आहेत ते जगाचे चालक, पालक, मालक आहेत, अख्ख्या ब्रह्मांडाचे नायक आहेत, आणि अख्ख्या ब्रह्मांडाची किंमत त्यांच्या लंगोटे एवढी पण नाही असं म्हटलं जातं। म्हणून कोणत्याही देवापुढे तुम्ही माथा टेकवा, सेवा करा, ती महाराजांच्यापर्यंतच पोहोचत असते। मग तुमच्या बाबतीत असं घडलं आहे का की तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गेला आहे आणि आपोआपच तुमच्या तोंडामध्ये श्री स्वामी समर्थ असं पहिल्यांदा आलं। बघा, आपण काय करतो की ओम नमः शिवाय किंवा गणपती बाप्पा मोरया असं म्हणतो, पण तुमच्या बाबतीत असं घडलं आहे की त्या देवाच्या नावाऐवजी तुम्हाला तुमच्या तोंडामध्ये महाराजांचं नाव आलं आहे। तर असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर नक्कीच तुम्ही महाराजांच्या खूप जवळ आहात, आणि पदोपदी तुम्हाला महाराजांचं भान असतं, नामस्मरण महाराज तुमच्या आठवणीत असतात। नक्कीच तुम्ही महाराजांच्या जवळ आहात आणि महाराज सुद्धा तुमच्या सोबत आहेत। त्यानंतर बघा, एखाद्याला काही इजा झाली असेल किंवा एखाद्याबद्दल चांगलं बोलणं, एखाद्याबद्दल
आपुलकी वाटणं, बघा एखाद्याला इजा झालेली आहे त्याच्या मदतीला धावून जाणं हे सुद्धा महाराजांना खूप आवडतं. बघा निस्वार्थी प्रेम करणं किंवा एखाद्याच्या मदतीला धावून जाणं किंवा एखाद्याची मदत करणं, संकटकाळी एखाद्याची मदत करणं जो भक्त करतो महाराज त्याच्यासोबत नक्कीच असतात. आणि तुम्ही जर असं करत असाल, निस्वार्थी मदत एखाद्याला करत असाल, माणुसकीचा धर्म तुम्ही म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता तुम्ही एखाद्याची मदत करत असाल तर नक्कीच तुम्ही महाराजांच्या जवळचे भक्त आहात. आणि हे कार्य जे आहे ते महाराज तुमच्याकडून करून घेत असतात. लक्षात घ्या, करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. आपण ज्यावेळी महाराजांच्या जवळ असतो ना, अशी चांगली कामं आपल्याकडून महाराज करून घेत असतात. तर असं सुद्धा जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर नक्कीच तुम्ही महाराजांच्या जवळ आहात. बघा, आणि त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण सेवा करत असतो, मग नित्यसेवा असेल, आपली दररोजची जी सेवा असते ना, ती सेवा एखाद्या वेळेस बघा चुकली असेल तुमची, एखादी तुम्ही गावाला गेला म्हणा किंवा तुम्हाला खूपच काम आहे, मग त्या दिवशी जर तुमची सेवा चुकली तर ती सेवा करण्याची जी तळमळ लागलेली असते बघा, की बाबा कधी एकदा माझ्या हातून सेवा घडते, कधी एकदा मी स्वामींची सेवा करतो, कधी एकदा 3 अध्याय वाचेन, कधी एकदा मी नामस्मरणाला बसेन, कधी एकदा तारक मंत्र म्हणेन, अशी जी तळमळ लागलेली असते ती तळमळ ती तळमळ सांगते की तुम्ही महाराजांच्या किती जवळ आहात किंवा किती तुम्ही महाराजांच्या जवळचे भक्त आहात. बघा, महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही प्रपंच आधी करा आणि मग परमार्थ करा. पण प्रपंच करत असताना आपण इतके पण त्या प्रपंचामध्ये बिझी होऊ नये की आपण परमार्थच विसरावा. बघा, ज्या गुरूंनी आपल्याला इतकं सारं वैभव दिलेलं आहे, इतकं सुख समृद्धी आपल्या घरामध्ये दिलेले आहे, इतकं सुख आपल्या घरामध्ये नांदतं आहे, ते कुणामुळे? महाराजांच्या आशीर्वादामुळे. आणि इतकं सगळं महाराजांच्या आशीर्वादामुळे आपल्याला मिळालेलं आहे. आणि त्या प्रपंचाच्या गाड्यामध्ये आपण जर आपल्या गुरूंना विसरत असू तर नक्कीच इथून पुढे महाराज आपल्यासोबत कधीच राहणार नाहीत. पण तो प्रपंच करत असताना सुद्धा तुम्ही जर वेळात वेळ काढून महाराजांची सुद्धा सेवा करत असाल तर नक्कीच महाराज तुमच्या सोबत आहेत आणि तुम्ही महाराजांच्या जवळचे भक्त आहात. आणि त्यानंतरची कोणती गोष्ट बघा, ज्यावेळी एखादा भक्त स्वामींच्या सेवेत येतो ना, तो पूर्णपणे तो मांसाहार वर्ज्य करतो. बघा, ज्यावेळी तुम्ही मांसाहार करताना त्या दिवशी तुम्ही महाराजांच्यापासून लांब जात असता. लक्षात घ्या, आठवड्यातील 3 दिवस तुम्ही मांसाहार करत असाल तर 3 दिवस तुम्ही महाराजांच्यापासून लांब गेलेला आहात. 3 दिवस तुमच्या सेवेचा जो बॅलेन्स आहे तो चुकलेला आहे किंवा बॅलेन्स वाया गेलेला आहे की तुमची सेवा वाया गेलेली आहे. बघा, 3 दिवस 3 दिवस जर तुम्ही मांसाहार करत असाल तर आधी केलेली 3 दिवसाची सेवा तुमची वाया जात असते. एवढं लक्षात घ्या, 3 दिवस तुम्ही महाराजांच्यापासून लांब जात असता. आणि खरं सांगू का, जो महाराजांच्या सेवेत मनापासून येतो, महाराजांचा मनापासून भक्त होतो ना, त्याला मांसाहार करण्याची इच्छाच होत नाही किंवा त्यावरून मन उडून जातं. लक्षात घ्या. आता ताई तुम्ही असं म्हणताय तर मग आमच्या घरात आणतात, बाकीचे खातात. बघा, बाकीचे खाऊ देत, त्यांना काही करायचं ते करू दे, पण तुम्ही महाराजांच्या सेवेत आलाय ना तर तुम्ही मांसाहार पूर्ण वर्ज्य करा. बघा, मांसाहार करणं पूर्णपणे चुकीचं आहे. एखाद्या जीवाला मारून त्याचा तळताट घेऊन तुम्ही ते पदार्थ खात असाल तर त्याचा तुम्ही कितीही सेवा केले, कितीही पारायण केले तर त्याचा काही उपयोग नाही. लक्षात घ्या. म्हणून जो महाराजांच्या सेवेत होतो ना तो पूर्णपणे मांसाहार वर्जच करत असतो, हे लक्षात घ्या. त्यानंतरची कोणती गोष्ट, त्यानंतर बघा, ज्यावेळी आपल्याला थोडा पाऊस यायला लागला आहे त्यामुळं तुम्हाला आवाज कमी येईल, तर ज्यावेळी बघा अचानक म्हणजे रात्रीचे पहाटेचे 3-4च्या दरम्यान जर तुम्हाला अचानक जाग आली आणि अचानक तुम्हाला खडकन अशी जाग आली, स्वप्न वगैरे पडलं नाही, काय नाही, पण रोज पहाटे 3 ते 5च्या दरम्यान जर तुम्हाला जाग येत असेल तर नक्कीच तुम्ही महाराजांची जी काही सेवा आहे जी काही तुम्ही सेवा करा ती महाराजांच्यापर्यंत पोचते. बघा, पहाटे 3 ते 5चा जो काळ असतो तो साक्षात देव या काळामध्ये खाली आलेले असतात, उतरत असतात. आणि ही जी वेळ असते ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते आणि यावेळी जर आपले डोळे उघडत असतील किंवा आपल्याला जाग येत असेल तर नक्कीच आपण त्या देवाची जी सेवा करतो ती देवापर्यंत पोहोचत असते किंवा तो देव जे आहे ते महाराज जे आहेत ते आपल्या सोबत असतात. बघा, वारंवार महाराजांचं स्वप्नामध्ये दर्शन होणं सुद्धा आपल्या किती जवळ आहेत हे सांगून जातं. तुम्हाला वारंवार जर महाराज स्वप्नामध्ये दर्शन देत असतील किंवा तुमच्या स्वप्नात येत असतील किंवा तुम्ही अक्कलकोटला गेलाय किंवा सतत तुम्हाला स्वप्नात येतं की तुम्ही केंद्रामध्ये एखादं पारायण करताय किंवा महाराज तुम्हाला सारखे स्वप्नात दिसत आहेत तर नक्कीच तुम्ही महाराजांच्या जवळ आहात आणि महाराज तुमच्या सोबत आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण. बघा, ज्यावेळी आपल्या घरामध्ये एखादं संकट येतं आणि कितीही मोठं, बघा आपण प्रापंचिक माणसं आहोत त्यामुळे
अनेक संकटं असतात आपल्यावर. अचानक अपघात होतो, अचानक एखादा आजारपण ओढवतं, कोर्ट कचेरी असेल, विवाह जमत नाही, नोकरी, मुलंबाळ, अनेक आपल्याला संकटं असतात. पण कितीही मोठं संकट उभं राहिलं आहे तरीसुद्धा तुम्ही अजिबात डगमगला नाही किंवा घाबरला नाही. त्या संकटातसुद्धा तुम्ही महाराजांच्यावरचा जो विश्वास आहे ना तो अढळ ठेवलेला असेल तर नक्कीच तुम्ही महाराजांच्या जवळ आहात. बघा, तुम्ही म्हणताय की नाही हे संकट आहे ना हे काहीच नाही, माझे महाराज आहेत माझे संकटाला बघून घेण्यासाठी, त्यातून कसं तारायचं, त्यातून कसं मारायचं हे माझे महाराज बघून घेतील. माझे महाराज आहेत ना, मग मला कोणत्याच संकटाची भीती नाही आहे किंवा मला कसलीच काळजी नाही. असा जर तुम्ही विचार करत असाल आणि असा जर तुमचा महाराजांच्यावर इतका अढळ विश्वास असेल, इतकी निस्सीम भक्ती तुमची असेल तर नक्कीच तुम्ही महाराजांच्या जवळ आहात. बघा, तो विश्वासच आपल्याला महाराजांच्या अगदी जवळ नेत असतो आणि महाराजांनासुद्धा आपल्याला जवळ करत असतो. म्हणून कितीही संकट आलं, कितीही मोठं संकट आलं तरी तुम्ही ज्या संकटामध्ये डगमगत नाही, घाबरत नाही तर नक्कीच तुम्ही महाराजांच्या जवळ आहात. त्यानंतर बघा, आपलं घर हे आपलं सर्वस्व असतं. खूप मोठ्या कष्टाने आपण उभा केलेलं असतं. त्या घरामध्ये आपला परिवार असतो, मुलं बाळं, आपली बायको आणि सगळेजण असं गुण्यागोविंदाने राहत आहेत. कधीच आपल्या घरामध्ये वाद होत नाहीत किंवा कटकट होत नसते, की सुखी समाधानी परिवार आहे. त्याचबरोबर म्हणजे आता वाद भांडण प्रत्येकातच होतात, पण ते वाद जे आहे तिथल्या तिथेच मिटतात. परत गुण्यागोविंदाने सगळे राहतात, एकमेकाने प्रेमाने राहतात. मुलं म्हणजे तुमचे सगळं ऐकतात किंवा तुमच्या आज्ञेबाहेर नाही आहेत. तुमची प्रत्येक आज्ञा मुलं म्हणजे मोडत नाहीत किंवा तुमच्या प्रत्येक जी काही शब्द आहे तो मुलं पाळतात. असं जर तुमचा परिवार सुखी समाधानी असेल तर नक्कीच तुम्ही महाराजांच्या जवळचे भक्त आहात. महाराजांची कृपा तुमच्यावरती आहे आणि कितीही संकट आलं तरी तुम्ही त्या सगळा परिवार जो आहे तो त्या संकटावर मात करता. बघा, परिवारातला एक जरी व्यक्ती महाराजांची सेवा करत असेल तर अख्खं कुटुंब त्या एकाच व्यक्तीच्या सेवेने त्या संकटातून तरून जात असतं, हे लक्षात घ्या. आणि इतक्या सगळ्या चांगल्या गोष्टी जर तुमच्या बाबतीत घडत असतील तर नक्कीच तुम्ही महाराजांच्या जवळ आहात आणि महाराज तुमच्या सोबत आहेत हे लक्षात घ्या. म्हणून बघा, आपल्याला असं होतं ना की कधीकधी आपल्याला कळत नाही की बाबा आम्ही एवढी सेवा करतोय, मग महाराजांच्यापर्यंत ती पोहोचते की नाही किंवा महाराज आपल्या किती जवळ आहेत, आपण महाराजांच्या किती जवळचे भक्त आहोत. तर हीच काही लक्षणं आहेत जी दर्शवतात की आपण नक्कीच महाराजांच्या जवळ आहोत आणि महाराजसुद्धा आपल्यासोबत कायम आहेत. बघा, यापैकी एखादं लक्षण तुमच्या बाबतीत घडत असेल तर नक्की मला कमेंट करून नक्की सांगा की बघा, तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गेलाय आणि तुम्ही अचानक म्हणजे आपोआपच तुमच्या तोंडामध्ये महाराजांचं नाव आलेलं आहे. एखाद्या रस्त्याने जाताना तुम्हाला वटवृक्ष दिसला आणि आपसुकच तुमचे त्या वटवृक्षाला हात जोडले गेले असतील. बघा, वटवृक्ष म्हटलं की अर्थात मी खरं सांगू का, म्हणजे मी असं काय माझा मोठेपणा सांगत नाही किंवा माझी भक्ती किती महान आहे सांगत नाही. मला ज्यावेळी पण कुठेही रस्त्याने जाताना गाडीवरून वगैरे जिथे मला वटवृक्ष दिसेल ना त्यावेळी आपोआपच माझं असं होतं, म्हणजे आपण पाया पडतो ना असं, तर आपोआपच माझं असं होतं आणि श्री स्वामी समर्थ असं मी म्हणते. कारण का माहीत नाही की आपल्याला महाराजांनी, बघा, जिथे वटवृक्ष असतो तिथे महाराज नक्कीच सूक्ष्म रूपामध्ये असतात आणि आपले महाराज नेहमी वटवृक्षाखाली त्यांचं स्थान होतं. म्हणून जिथे जाईन ना तिथे मी असं म्हणजे आपोआपच होतं, असं म्हणजे जाणून बुजून असं नाही की आपोआपच माझे हात जोडले जातात. तर तुमच्या बाबतीत सुद्धा असं होतं का की असं तुमच्या बाबतीत घडलं की तुम्ही एखाद्या मंदिरात गेलाय, आपोआपच तुमच्या तोंडामध्ये महाराजांचं नाव आलेलं आहे, वटवृक्ष दिसला की तुम्ही स्वतःहूनच तुमचे म्हणजे हात जोडले गेलेत? तर असं तुमच्या बाबतीत घडत असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि हीच काही लक्षणं आहेत छोटी मोठी जी यावरून आपल्याला कळतं की आपण महाराजांच्या किती जवळ आहोत किंवा महाराज आपल्यासोबत आहेत की नाही. तर त्याला अतिशय छोटीशी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. पाऊस आलेला आहे आणि 2-3 दिवस झालं इकडे भरपूर पाऊस चालू आहे पलूसमध्ये आणि आत्ता पण पाऊस चालू झालेला आहे, त्यामुळं आवाज थोडा तुम्हाला येत असेल. तर अगदी छोटीशी माहिती, तुमच्याकडे पाऊस आहे की नाही मला नक्की सांगा. तर अगदी छोटीशी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर आजचा नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा. श्री स्वामी समर्थ.